नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र हो. कर्नाटक राज्याचे ॲडमिशन्स आजपासून ओपन झालेले आहेत आणि त्याचे रजिस्ट्रेशन्स करण्याची जी तारीख आहे तर ती 7 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकणार आहोत. यापूर्वी ज्यांनी पण रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी 8 तारखेपर्यंत आपले 12वीचे मार्क्स आहेत त्याचबरोबर ती नीटचे मार्क्स जे आहेत तर ते अपलोड करणं गरजेचं आहे. अन्यथा आपली व्हेरिफिकेशन स्लिप निघणार नाही. त्याचबरोबर यापूर्वी कर्नाटक राज्याचं ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन कुणी करायचं, नेमकं आमचा काही संबंध, असे काही लोक म्हणू शकतील. तुमचं पण बरोबर आहे की कर्नाटक राज्यात जर महाराष्ट्रामध्ये नंबर लागत असेल तर कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करून फायदा काय. तरी पण ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी आहेत, जे जस्ट इलिजिबल मार्क्स असतील, तरीही अशा विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. आता ॲडमिशन कोणत्या याचं मिळणार आहे? MBBS मिळेल, BMS मिळेल, BHMS मिळेल, BDS मिळेल. नेमकं कोणतं ॲडमिशन मिळणार आहे? तर MBBS ही मिळू शकतं, त्याचबरोबर BMS मिळू शकतं, BDS मिळू शकतं किंवा BHMS पण मिळू शकतं. तर कर्नाटकामध्ये MBBS कॉलेजसाठी मिनिमम क्रायटेरिया जो आहे तो 154चा आहे. त्याचबरोबर 12वीला 50% PCBचे मार्क्स लागतात. अदर स्टेटच्या कॅटेगरीसाठी जर 113 मार्काचा एखादा विद्यार्थी असेल आणि तो जर म्हणत असेल की मला कर्नाटकामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याला ॲडमिशन मिळणार नाही. कारण कर्नाटकामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये आपण गणलं जातो. तर त्यामुळं कर्नाटकामध्ये जर 113 मार्क असतील आणि एखादा विद्यार्थी म्हणत असेल मला कर्नाटकामध्ये ॲडमिशन मिळू शकतं का, तर याचं उत्तर आहे नाही. तर त्याला ते ॲडमिशन मिळू शकणार नाही. कारण कर्नाटकामध्ये अदर स्टेटचा विद्यार्थी गेल्यानंतर तो जनरल मेरिटमध्ये काउंट केला जातो आणि जनरल मेरिटचं जे कट ऑफ आहे ते आहे 144. त्यानंतरचा पुढचा विषय 144 मार्काला MBBS असेल, BDS असेल, BMS असेल किंवा BHMS असेल असे ॲडमिशन्स आपल्याला मिळू शकतात. कर्नाटकामध्ये स्टेट कोटा, त्याचबरोबर मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण IQ कोटा असं म्हणतो, आणि तिसरं जे आहे तर ते म्हणजे NRI कोटा. तर तुम्ही MBBSचे ॲडमिशन जे आहेत तर ते स्टेट कोट्यामध्ये पण इलिजिबल असू शकता, पण त्यासाठी तुम्हाला कर्नाटका स्टेटचं डोमेसाईल असणं गरजेचं आहे. मग अदर स्टेटचे जे विद्यार्थी असतील तर ते आपण मॅनेजमेंट कोटा किंवा NRI कोट्यामधून आपण अप्लाय करू शकतो. त्याचा फी स्ट्रक्चर जे असतात तर 3 पट किंवा 5 पट फी जी असते तर ती आकारणी केली जाते. साधारण NRI कोटा जर असेल तर त्यासाठी मॅनेजमेंटची जी फी असेल तर ती 5 पट फी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला NRIचे डॉक्युमेंट जे असतील तर ते आवश्यक असणार आहेत. त्याचबरोबर IQ कोटा जो असेल तर त्याच्या फीज ज्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला बरेचसे व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. कॉलेज वाईज फी स्ट्रक्चर जसं महाराष्ट्रामध्ये आहे, प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर जे आहे ते सारखं नाही आहे. तेच फी स्ट्रक्चर जे असेल तर ते कर्नाटकामध्ये तसंच असणार आहे. त्याचबरोबर कर्नाटकामध्ये BMS जर कॉलेज घ्यायचं असेल तर BMS कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे स्टेट कोटा, दुसरा जो आहे तो म्हणजे IQ कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा, त्यालाच आपण मॅनेजमेंट कोटा आपण असं म्हणतो, आणि तिसरा जो कोटा आहे तो म्हणजे NRI कोटा. तर या प्रत्येकाचे फी स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्टेट कोट्यामधून सुद्धा आपल्याला काही जागा मिळू शकतात महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला किंवा नॉन कर्नाटका कॅन्डिडेटसाठी आपल्याला त्या जागा मिळू शकतात. त्याची फी वार्षिक 2.5 लाख रुपये आहे. त्याचबरोबर जर आपल्याला या कोट्यामधून ॲडमिशन नाही मिळालं तर त्यासाठी इन्स्टिट्यूशनल कोटा नावाचा एक प्रकार असतो की ज्याची वार्षिक फी जी आहे तर ती 4,750,000 पर इयर एवढी असू शकते. पूर्ण 4.5 वर्षाची फी तुम्हाला वर्षांनी पे करावी लागते. त्याचबरोबर पुढचा जो कोटा आहे तो म्हणजे NRI कोटा, म्हणजे नॉन रेसिडेन्स इंडियन. ठीक आहे. तर यालासुद्धा आपण KEAच्या पोर्टलवरून ॲप्लाय करून आपण चांगले कॉलेज जे आहेत तर ते मिळवू शकतो. तर त्यासाठी पर इयरची फी असेल तर ती 6,750,000
अशा काही कॉलेजची फी आहे आणि काही कॉलेजची 7,750,000 एवढी प्रतिवर्षी फी असणार आहे. आणि ही टोटल 4 वर्षाची फी जी आहे ती प्रतिवर्ष याप्रमाणे द्यावी लागते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर कर्नाटकामध्ये बरेचसे कॉलेज जे आहेत तर ते निगोसिएट करून देतात. म्हणजे जेवढी पण तुमची फी आहे ना त्या फीमध्ये कमी करून देऊ शकतात. त्यासाठी आपण त्या कॉलेजला बोलावं लागतं. यासाठी मी तुमची मदत करणार आहे. तर यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या जे आपल्या वेबसाईटची लिंक आहे याच्याशी आपण संपर्क साधू शकता किंवा आपलं जे ऑफिस आहे सोलापूरमध्ये असेल, वैरागमध्ये असेल, या ऑफिसला प्रत्यक्ष येऊन व्हिजिट करू शकता. तर तुम्हाला जे पण जास्त फीचे कॉलेज आहे तर ते कमी फीमध्ये आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू. या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट जे आहेत तर ते मिळत राहतील. आणि सर्वात स्वस्त कॉलेज जे आहेत तर ते मात्र कर्नाटकामध्ये BMS असेल किंवा BHMS असेल किंवा BDSमध्ये सुद्धा आपण निगोसिएट करू शकतो. MBBS कॉलेजमध्ये सुद्धा निगोसिएट करू शकतो. कमी फीमध्ये चांगलं कॉलेज मिळण्याचं किंवा कमी फीमध्ये आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न आपण साकार करू शकतो. यासाठी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि माझ्याशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करा किंवा ऑफिसला येऊन प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करा. कमी फीमध्ये तुम्हाला कॉलेज देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. नमस्कार.